आणि मी अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचं माजी आमदार अमर राजूरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। अशोक चव्हाण कोणत्या पक्षात जात आहेत माहिती नाही असं देखील अमर राजूरकर यांनी म्हटलंय। काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वात समन्वय नाही असं देखील राजूरकर यांनी वक्तव्य केलेलं आहे। राजूरकर आपल्या सोबत आहेत। पहिल्यांदा अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला, त्यानंतर तातडीने तुम्ही राजीनामा केला, त्यांची भेट घेतली, काय नेमकं बोलणं झालं आणि हा निर्णय घेण्याची वेळ का आली? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये जे काम चालू आहे, गटबाजीला प्रोत्साहन देण्याचं काम सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये चालू आहे। कालच बऱ्याचशा आमदारांनी तक्रारी केल्या की जे पार्लमेंट बोर्ड केलेलं आहे 52 लोकांचं, त्यामध्ये माझं नाव आहे, पण बाकीचे काही आमदारांची नावं नाहीत, ज्येष्ठ आमदार आहेत। पण जो काही कार्यकर्ते असे आहेत की ज्यांचं वार्डा डिपो जप्त झालेले आहे, पण अध्यक्षांच्या पुढे करतात, अशा लोकांना त्यांनी त्या कार्यकारिणीमध्ये स्थान दिलेलं आहे। त्यामुळे बरेचसे आमदार नाराज आहेत आणि काहीही होऊ शकतं, हा एक विषय आहे। दुसरा, मी अशोकराव चव्हाण साहेबांचा मी कार्यकर्ता आहे, शून्यातून मला निर्माण केलेलं आहे साहेबांनी, आणि त्यांनी राजीनामा दिला म्हणून मी राजीनामा दिलेला आहे। ही नाराजीची व्याख्या नेमकी काय? कोणाबद्दल नाराजी आहे? कुठल्या व्यक्तिमत्वाचं खास करून सगळं हे वागणं पटत नाहीये किंवा कोणाच्या बद्दल तुम्ही उघडपणे बोलू इच्छिता? नाही, उघडपणे बोलायचं काय, तुम्हाला सांगितलं मी, प्रदेश काँग्रेस कमिटीबद्दल नाराजी आहे। जे काही कार्यकर्त्यांची त्यात निवड केलेली आहे, नागपूरच्या आमदारांचं म्हणणं आहे की ज्यांची वार्डामध्ये निवडण्याची पात्रता नाही अशा लोकांना पार्लमेंटरी बोर्डमध्ये घेतलेले आहे, आणि जे लोकांमधून आमदार झाले अशा लोकांना त्यांनी वगळलेलं आहे। असे बरेचसे आमदार खूप नाराज आहेत। अजून काही आमदार त्यांच्या